राज ठाकरे कोकणात सभा घेणार आहेत। नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील पहिलीच सभा सिंधुदुर्गमध्ये होत आहे। राज ठाकरे यांची कणकवली येथे संध्याकाळी 7:30 वाजता जाहीर सभा होणार आहे। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत। नारायण राणे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेव जानकर बारामती तालुक्यात 4 ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत। डोरलेवाडी, उंडवडी कप, लोणी भापकर, वडगाव, निबाळकर या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। दुपारी 2 वाजता जाहीर सभा होईल। सभेला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, भूषणसिंह राजे होळकर, आमदार भास्कर जाधव देखील उपस्थित राहणार आहेत। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेव जानकर नितीन गडकरी 2 दिवस सांगली दौऱ्यावर आहेत। 2 दिवसात ते सांगली मतदारसंघाचा या ठिकाणी आढावा घेतील। शनिवारी आणि रविवारी असा हा दौरा असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। वाराणसीत मोदी भव्य शक्ती प्रदर्शन करणार आहेत। पुण्यात राहुल गांधी यांची सभा झाली। या सभेत राहुल गांधी यांनी वक्तव्य केले। सत्तेत येताच दलितांसाठी व्यवस्थेचा एक्सरे करणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। विनायक राऊतांनी नारायण राणेंवरती टीका केली आहे। राणेंनी सत्तेचा वापर कुटुंबासाठी केला असा हल्लाबोल राऊतांनी राणेंवर केलाय। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघातील उत्तर मध्य मुंबईतून यंदा भाजपाने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलंय। गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केल्यानंतर भाजपाने यंदा येथील मतदारसंघातून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। तर मविया आघाडीने यापूर्वीच येथून माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली होती। अमित शहाने उद्धव यांच्यावर टीका केली। शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर उद्धव बसले आहेत। सावरकरांचं नाव घेत नाही ती शिवसेना कसली? राम मंदिर बांधून चांगलं काम केलं असं उद्धव म्हणणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंना त्यांनी केलाय। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐन निवडणुकीत हिंदूंना सल्ला दिलाय। हिंदूंनो, मुसलमानांना घाबरू नका, काँग्रेसचा हिंदूंना सल्ला देण्यात आलाय। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐन निवडणुकीमध्ये हिंदूंना सल्ला दिला आहे। काँग्रेसला हिंदूंची काळजी नको, महायुतीकडून काँग्रेसला सल्ला देण्यात आलाय। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं। फक्त हिंदू, दलित आणि ओबीसीना सवलती देणे अयोग्य आहे। सवलती सर्वांना मिळायला हव्यात। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। राहुल गांधींच्या पुण्यातील सभेची तयारी पूर्ण झाली। रवींद्र धंगेकरांनी सभास्थळाचा आढावा घेतला होता। लोकसभा निवडणुकीत भाजपला 272चा आकडाही गाठता येणार नाही। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधान पदाबाबत वक्तव्य केले। आमच्या पंतप्रधान पदाची चिंता नको, ऐनवेळी घटक पक्षाचाही पंतप्रधान करू असं वक्तव्य त्यांनी केलंय।
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। मोदींना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं म्हणत त्यांनी टीका केली आहे। अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय। मोदींनी राहुल गांधी यांना टोला लगावलाय। राहुल घाबरू नका, पळू नका, पंतप्रधान मोदींनी गांधींना चिमटा काढलाय। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे। खर्च कमी दाखवला, खर्चात तफावत आढळून आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे। नारायण राणे सत्तेसाठी लाचार असून सत्तेसाठी लाचार झालेल्या नारायण राणे यांनी उद्धव यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी परखड टीका केली आहे। सोलापूरच्या निवडणुकीत मुस्लिम मतदार निर्णायक असतील। तुम्ही निर्णय करणार आहात की भाजपला जिंकून द्यायचे की हरवायचे आहे। देशभरात एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही? भाजपची लाईन आहे, त्याच लाईनवर काँग्रेस जात आहे। काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीनंतर परिवारासह भाजपमध्ये जाईल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये अद्याप कुठल्याही भाजपाच्या बड्या नेत्याने सभा घेतल्याचं दिसून येत नाही। मात्र स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बीडमध्ये प्रचारासाठी येणार असल्याचं बोललं जात आहे। मोदींच्या बीडमधील प्रचार सभेचा मुहूर्त ठरलाय। 10 मे रोजी मोदींची सभा इथे होणार आहे। पालघरमध्ये हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आली। पालघरमध्ये हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबळे अशी लढत होणार आहे।